2026 मध्ये तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करायचा विचार करताय, पण तुम्हाला हे समजत नाहीये की आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करावेत की लॉंग व्हिडिओ अपलोड करावे. कारण की तुम्ही यूट्यूबवरती असे खूप सारे शॉर्ट्सचे चॅनल पाहिले असतील की जे खूप व्हायरल झालेले आहेत, ज्या शॉर्ट्स व्हिडिओवरती खूप सारे व्ह्यूज आलेले आहेत. आणि तुम्ही यूट्यूबवर असे सुद्धा लॉंग व्हिडिओचे चॅनल पाहिले असतील की त्यांच्या लॉंग व्हिडिओला खूप सारे व्ह्यूज मिळालेले आहेत आणि खूप सारे त्यांचे व्हिडिओ व्हायरल सुद्धा झालेले आहेत. मी असे सुद्धा काही चॅनल यूट्यूबवरती पाहिले असतील की जे शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा अपलोड करतात आपल्या चॅनलवरती आणि लॉंग व्हिडिओ सुद्धा अपलोड करतात, पण त्यांच्या चॅनलला खूप सारे व्ह्यूज मिळत नाहीयेत आणि खूप असे सबस्क्रायबर सुद्धा त्यांच्या चॅनलवरती नाहीयेत. तर आता 2026 चालू आहे, तर 2026 मध्ये आपण आपल्या चॅनलवरती शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करावेत की लॉंग व्हिडिओ अपलोड करावेत, ज्यामुळे आपला चॅनल ग्रो होईल. त्यासाठी कन्फ्युजन दूर करणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी संतोष. आता 2026 हे साल चालू आहे. युट्यूबला असं वाटत नाही की तुम्ही एकाच व्हिडिओवरती रातोरात व्हायरल व्हावे. युट्यूब तुमच्याकडनं खूप सारे व्हिडिओ बनवून घ्यायचा प्रयत्न करतंय. युट्यूब तुमची परीक्षा सुद्धा घेत आहे की तुमचा ऑडियन्स तुमचे व्हिडिओ वारंवार पाहत आहे का. यासाठी आपण आपल्या चॅनलवरती शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करावेत की लॉंग व्हिडिओ अपलोड करावेत, की आपला ऑडियन्स आपले जास्तीत जास्त व्हिडिओ पाहिजे. त्यासाठी आपण सुरुवात करूयात शॉर्ट्स व्हिडिओपासून. कारण लॉंग व्हिडिओच्या मानाने तुमच्या चॅनलवरती शॉर्ट्स व्हिडिओ जर असतील तर हे यूट्यूब काय करतं की शॉर्ट्स व्हिडिओला जास्त पुश करतं, जास्त लोकांपर्यंत शॉर्ट्स व्हिडिओ पोहोचवले जातात. यामुळे काय होतं की तुमचा जर शॉर्ट्सचा चॅनल असेल तर तुम्ही लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचाल, तुमचं ऑडियन्स लवकर वाढतो, तुमचे सबस्क्रायबर सुद्धा लॉंग व्हिडिओच्या मानाने शॉर्ट्स व्हिडिओला सबस्क्रायबर लवकर मिळतात आणि तुमचा चॅनल शॉर्ट्स व्हिडिओमुळे व्हायरल व्हायची जास्त शक्यता असते. शॉर्ट्स व्हिडिओमुळे तुमचा चॅनल लवकर पॉप्युलर होतो. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आपण जर क्रिकेट पाहताय तर क्रिकेटमध्ये काय होतं की एक कसोटीची मॅच आहे आणि एक 2020ची मॅच आहे. तर कसोटीपेक्षा 2020च्या मॅचला लोकांचा जास्त रिस्पॉन्स मिळतो, 2020च्या मॅचला ऑडियन्स सुद्धा जास्त मिळतो. त्या मानाने कसोटी मॅचला ऑडियन्स कमी असतो. 2020 लवकर पॉप्युलर होते. कसोटीच्या मॅचच्या ऐवजी 2020ची मॅच लवकर पॉप्युलर होते. तसेच शॉर्ट्स व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ यामध्ये आपण शॉर्ट्स व्हिडिओ हे 2020चा प्रकार समजूयात आणि लॉंग व्हिडिओ हा कसोटी क्रिकेटचा प्रकार समजूयात. तुमचा शॉर्ट्सचा चॅनल असेल तर तो एका रात्रीमध्ये सुद्धा व्हायरल होऊ शकतो. लोक तुमच्या चॅनलला ओळखू शकतात. एखाद्या गोष्टीचे काही फायदे असतात तसेच त्या गोष्टीचे तोटे सुद्धा असतात. जर तुमचा शॉर्ट चॅनल असेल त्याचे तुम्ही आता फायदे पाहिले तर त्याचे तोटे सुद्धा आता मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. लोक तुमच्या चॅनलला ओळखतात पण ते तुम्हाला ओळखत नाही. त्याच्यामुळे काय होतं, तुमचा चॅनल तर पॉप्युलर होतो पण तुम्ही पॉप्युलर होत नाही. आणि शेवटी प्रश्न येतो पैशापाशी. आपल्याला शॉर्ट्सपेक्षा लॉंग व्हिडिओला आपल्याला जास्त पैसा मिळतो. त्या मानाने शॉर्ट्सला नाहीच्या बरोबरच पैसा असतो. तर तुम्हाला जर पैसाच कमवायचा आहे तर शॉर्ट्सपेक्षा लॉंग व्हिडिओ बनवलेले कधी पण चांगले. प्रश्न येतो अर्निंगचा. तर शॉर्ट्स आणि लॉंग या दोन्हींमध्ये आपण जर शॉर्ट्स व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असू तर आपल्या शॉर्ट्सला अर्निंग कमी मिळते. त्या मानाने लॉंग व्हिडिओला अर्निंग हे जास्त होतं. शॉर्ट्स व्हिडिओला जास्त ॲड रन होत नाही. त्या मानाने लॉंग व्हिडिओला आपल्या 2-3 तरी ॲड रन होतात. त्याच्यामुळे तुम्हाला रेव्हेन्यू जास्त मिळतो. लॉंग व्हिडिओपासून तुम्हाला रेव्हेन्यू जास्त मिळतो. म्हणजे अर्निंगच्या बाबतीत म्हणाल तर लॉंग व्हिडिओला अर्निंग जास्त होते. तर आता आपण लॉंग व्हिडिओविषयी बोलूयात. लॉंग व्हिडिओ ग्रो व्हायला खूप वेळ लागतो. शॉर्ट्सच्या मानाने लॉंग व्हिडिओला यूट्यूब जास्त पुश करत नाही. तुमचा लॉंग व्हिडिओ जर तुमच्या चॅनलवर असतील तर तुमच्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढायला सुद्धा खूप सारा वेळ लागतो. पण यामध्ये असं आहे की हे झालं आपल्या लॉंग व्हिडिओचं नुकसान. पण याचे फायदे असे की तुमचे लॉंग व्हिडिओ बघून ऑडियन्स तुम्हाला ओळखायला लागतो. ऑडियन्स तुम्हाला नावानिशी ओळखायला सुरुवात करतो. तुमच्या ज्या लॉंग व्हिडिओच्या ऑडियन्सला तुमचे लॉंग व्हिडिओ आवडतात ते तुमचे शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा नक्की बघतात. ना की आपल्या चॅनलवरती शॉर्ट्स व्हिडिओ पाहणाऱ्या ऑडियन्स आपले लॉंग व्हिडिओ पाहिली याची खात्री नसते. पण जर तुमच्या चॅनलवरती तुमचा ऑडियन्स लॉंग व्हिडिओ पाहतोय तर ते तुमचे शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा नक्की पाहतात. त्यामुळे लॉंग व्हिडिओला शॉर्ट्स चॅनलच्या मानाने लॉंग व्हिडिओला ग्रो व्हायला वेळ लागतो. पण तुमचा चॅनल प्रॉपर ग्रो होतो. लॉंग व्हिडिओमुळे तुमचा चॅनल प्रॉपर ग्रो होतो. लॉंग व्हिडिओमुळे तुमची ब्रँड व्हॅल्यू वाढते आणि तुमचा ऑडियन्स हा तुम्हाला बघून तुमच्या चॅनलला जॉईन झालेला असतो, तर तो तुमच्याशी अटॅच राहतो. लॉंग व्हिडिओमुळे तुमच्या चॅनलचा वॉच टाइम सुद्धा लवकर वाढतो. आणि रिव्हेन्यूच्या बाबतीत म्हणावं तर शॉर्ट्सच्या मानाने तुम्हाला लॉंग व्हिडिओला ॲड सुद्धा जास्त येतात. तुमचा जेवढा जास्त मोठा व्हिडिओ असेल तेवढे जास्त ॲड येऊन तुम्हाला रेव्हेन्यू सुद्धा जास्त मिळतो. लॉंग व्हिडिओचा हा तोटा आहे की आपला चॅनल ग्रो व्हायला थोडा शॉर्ट्सच्या मानाने जास्त वेळ लागतो. पण तुमचा चॅनल एकदा ग्रो झाला, लॉंग व्हिडिओचा चॅनल जर एकदा ग्रो झाला तर मात्र मग
तर मात्र मग तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. शॉर्ट्स व्हिडिओच्या मानाने लॉंग व्हिडिओला तुम्हाला अर्निंग जास्त होते, तुम्हाला ब्रँड सुद्धा जॉईन होतात, तुमच्या चॅनलला ब्रँड जॉईन होतात. तुमच्या लॉंग व्हिडिओमध्ये कंटिन्युटी पाहिजे तर तुमचा लॉंग चॅनल शॉर्ट्स व्हिडिओच्या मानाने तुम्हाला लॉंग व्हिडिओवरती अर्निंग जास्त होत. तर आता नक्कीच तुमचे कन्फ्युजन झाले असेल की आता आपण शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचे की लॉंग व्हिडिओ बनवायचे. तर जर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ असे बनवत असाल की ज्याच्यामध्ये कॉमेडी एंटरटेनमेंट रिलेटेड जर तुमचे शॉर्ट्स व्हिडिओ असतील तर याच्यावरती तुम्हाला अर्निंग कमी होईल. पण हेच जर तुम्ही प्रॉडक्ट रिलेटेड शॉर्ट्स व्हिडिओ बनवत असाल किंवा कुठल्या ब्रँडची तुम्ही त्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये जाहिरात करत असाल, त्या ब्रँडच्या जाहिरातीपासून तुमचं अर्निंग चांगलं होईल, जे की लॉंग व्हिडिओच्या मानाने नक्कीच जास्त असणार आहे. 2026 मध्ये युट्यूबने आपली पॉलिसीज पूर्णपणे चेंज केलेली आहे. युट्यूब तुम्हाला म्हणताय तुम्ही तुमच्या चॅनलवरती शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा अपलोड करा आणि लॉंग व्हिडिओ सुद्धा अपलोड करा. तुमच्या चॅनलवरती शॉर्ट्स व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ असेल तर तुमचा ऑडियन्स जो तुम्हाला शॉर्ट्समुळे मिळालेला आहे ते तुमच्या चॅनलवरती लॉंग व्हिडिओ आहेत म्हणून तो तुमचे लॉंग व्हिडिओ सुद्धा पाहिजे. जर काही सबस्क्रायबर तुम्हाला लॉंग व्हिडिओमुळे मिळालेले आहेत, तुमच्या चॅनलवरती शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा आहेत, तर तो ऑडियन्स तुमचा चॅनल सोडून दुसरे चॅनल बघायला जाणार नाही. यामुळे काय होणार आहे की तुमचाच फायदा होणार आहे. जर तुमच्या चॅनलवरती शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा असतील, लॉंग व्हिडिओ सुद्धा असतील तर तुमचा ऑडियन्स तुमचा चॅनल सोडून दुसऱ्या चॅनलकडे फिरकणार सुद्धा नाहीये. जर तुम्हाला अर्निंगचं बॅलन्सिंग करायचं असेल, पॉप्युलर करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या चॅनलवरती शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा अपलोड करायचे आहेत आणि तुम्हाला फिक्स दरमहा काही अर्निंग हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला लॉंग व्हिडिओचा सुद्धा सहारा घ्यायचा आहे. यासाठी तुमच्या चॅनलवरती शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा अपलोड करा आणि लॉंग व्हिडिओ सुद्धा अपलोड करा. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.